पोटासाठी नाचते मी परवा कुणाची ही लावणी आठवतीये का नाही आठवणार। गेल्या 5 दशकांपासून या लावणीने मराठी मनावर राज्य केलंय। बरं ही लावणी कुणाची माहितीये नाही ना? ही लावणी आहे विठाबाई नारायणगावकर यांची। या विठाबाईंची आज आठवण येण्याचं कारण तितकंच धक्कादायक आहे। ज्या लोकनायिकेने महाराष्ट्राला वेड लावलं होतं, राष्ट्रपतींकडून पुरस्कार मिळवला होता, 2दा कलेतील सुवर्ण पदक मिळवलं होतं, त्याच विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फळातील कलावंतांना बुधवारी बेदम मारहाण करण्यात आली। बरं ही कुठे झाली तर आपल्या संगमनेरमध्ये। ज्या संगमनेरला कलेची नगरी समजलं जातं, तिथेच विठाबाईंच्या तमाशा फळातील पुरुष व महिला कलावंतांना कपडे फाटोस्तोवर मारहाण झाली। हे सगळं निंदनीयच आहे। पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरणाऱ्या कलावंतांना किरकोळ कारणातून गुराढोरांसारखं अमानुष मारणं हे राक्षसी आहे। ज्या विठाबाईंच्या तमाशा फळाला ही मारहाण झाली त्या विठाबाई कोण, किमान हे तरी त्या मारहाण करणाऱ्या गावगुंडांना माहित आहे का? चला आज हा विषय आपण समजून घेऊ। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। 1 एप्रिलला संगमनेरमध्ये घटना घडली। दुपारी 2 वाजेच्या सुमारास काही तमाशा कलावंतांना मारहाण झाली। घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी 31 मार्चला विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या तमाशा फळाचा पोखरी बाळेश्वर येथे कार्यक्रम झाला। त्यानंतर या फळातील कलावंत बुधवारी 1 एप्रिलला माळेगाव पठार येथे पुढील कार्यक्रमासाठी वाहनातून जात होते। वरुडी पठार येथील एका पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर ते पुढे निघाले। रस्त्यात एका वाहनाने त्यांच्या वाहनाला कट मारला। त्यानंतर संबंधित वाहन चालकाने आपले वाहन आडवे लावत तमाशा कलावंतांच्या चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्याने इतर काही जणांना बोलावून घेतले। सर्वांनी मिळून या तमाशा फळातील पुरुष व महिला कलावंतांना मारहाण केली। त्यांच्याकडून काही रक्कम चोरून नेल्याचा आरोप विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांनी केला। हे सगळं धक्कादायक होतं। राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फळातील कलावंतांना मारहाण होणं ही काही साधी बाब नव्हती। चूक कुणाची हा नंतरचा विषय, मात्र तमाशातील महिला कलावंतांना जनावरासारखी मारहाण झाल्याने या बातमीची चांगली चर्चा रंगली। या हल्ल्यानंतर राज्यभरातील तमाशा कलावंतांनी नाराजी व निषेध व्यक्त केला। दिवंगत विठाबाई यांच्या आठवणी सांगितल्या जाऊ लागल्या। आता या विठाबाई कोण हे आजच्या पिढीला माहित नाही। प्रसिद्ध पठ्ठे बापूराव यांच्या प्रेरणेतून तमाशा कलावंत झालेल्या व देशभर प्रसिद्धी मिळवलेल्या भाऊ बापू मांग नारायणगावकर यांच्या विठाबाई या कन्या। भाऊ मांग यांची विठ्ठलाप्रती भक्ती असल्याने त्यांनी आपल्या मुलीचे नाव विठाबाई ठेवले। अगदी बालपणापासून तमाशाची आवड असल्याने विठाबाई अगदी 4थ्या-5व्या वर्षीच तमाशाशी समरस झाल्या। 1957 मध्ये वडील भाऊ नारायणगावकर यांचे निधन झाल्यावर विठाबाई यांच्याकडे त्यांच्या फडाची जबाबदारी आली। 1958 पासून त्या हा फड सांभाळू लागल्या। आपल्या वडिलांच्या नावानेच त्यांनी हा फड नव्या जोमाने उभा केला। पुण्यातील नारायण सावंत यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांना 5 मुली व 3 मुले झाली। परंतु या मुलांच्या बाळंतपणातही अगदी 9व्या महिन्यापर्यंत त्यांनी स्टेजवर आपली कलाकारी सादर केली। असं सांगतात की पोटात बाळंतपणाच्या कळा येत असतानाही त्या स्टेजवर होत्या। लावणी संपताच काही वेळ पडद्याआड जाऊन त्यांनी मुलांना जन्म दिला। परंतु तेव्हाच प्रेक्षकांनी त्यांच्याच नृत्यासाठी गलका केला। विठाबाईंचा डान्स घेण्याचा आग्रह प्रेक्षकांनी धरल्यावर त्यांनी आपल्या बाळाची नाळ दगडाने ठेचून काही मिनिटात पुन्हा स्टेजवर येत लावणी सादर केली। रक्तात न्हाली कुऱ्हाड, छोटा जवान, मुंबईची केळेवाली, मराठा सरदार, सापडला हरी नायिकेच्या घरी, चंद्रमौळी, शिवप्रताप, रायगडची राणी या त्यांच्या वगनाट्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली। पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, नेसली पितांबरी जरी, अशा कित्येक अजरामर लावण्या त्यांच्याच होत्या। 1968 साली पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय तमाशा परिषदेच्या ते अध्यक्षही होत्या। त्यांच्या याच कलागुणांमुळे 1990 साली त्यांना कलेतील राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता। त्याच वर्षी महाराष्ट्र शासनानेही त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार दिला होता। याशिवाय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार, जागतिक महिला दिन पुरस्कार, माननीय शरद पवार पुरस्कार, भारत सरकारचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार असे कित्येक पुरस्कार त्यांना मिळाले। या लावणी सम्राज्ञीने 2002 साली पुण्यातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। आता त्यांचा हाच फड त्यांचा मुलगा व त्यानंतर त्यांचा नातू सांभाळतोय। बुधवारी याच फडातील कलावंतांना संगमनेर तालुक्यात मारहाण झाली। हे दुर्दैवीच म्हणावं लागेल। ज्या विठाबाईंनी 1962 साली सैनिकांसाठी अगदी सीमेवर जाऊन तमाशा सादर केला होता, त्याच विठाबाईंच्या फडावर असा हल्ला होणं निंदनीय आहे। घारगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना शिक्षा व्हावी अशीच तमाशा प्रेमींची मागणी आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।